मंडळी, हे दृश्य विश्व साकार आहे, पण जेवढे काही आकार घेते ते सारे पृथ्वी अथवा जडद्रव्य अथवा मॅटर होय. एक भूत दुसऱ्या भूतात विलीन होते. अखेर सगळे दृश्य लय पावून शाश्वत ब्रह्म तेवढेच उरते. त्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म आणि मृत्यू माणसाला टळत नाहीत. पूर्व पक्ष म्हणतो की हे विश्व झाले व ते सत्य आहे. सिद्धांत पक्ष म्हणतो की हे विश्व झाल्यासारखे दिसते पण ते नाशवंत आहे, सत्य नाही. हे दोन्ही पक्ष जेथे विराम पावतात ते शाश्वत ब्रह्म निरंतर सर्वत्र भरलेले असते. विचार करून त्याची खूण ओळखावी आणि मग त्याचा अनुभव घ्यावा. मायेची कक्षा संपली की अवस्था उरत नाही. मायेचे संपूर्ण निरसन हेच आत्मनिवेदन होय. म्हणून लोकांच्या नादी न लागता पुन्हा प्रत्ययाच्या मागे लागावे. स्वरूपाचा प्रत्यय शब्दांच्या पलीकडे असतो आणि हेच श्री समर्थांनी या समासामध्ये सांगितलेले आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदास दशक 15वा समास 4, शाश्वत ब्रह्मनिरूपण. आता याचे निरूपण ऐकूया. या दृश्य विश्वामध्ये केवढ्याल्या घडामोडी चाललेल्या असतात, पण घटना लहान असो किंवा मोठी असो, अखेर सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो. येथे पृथ्वी म्हणजे जड द्रव्य होय. दृश्य विश्वाचा पायाच मुळी जड द्रव्यात घातलेला आहे. जाणीव जीवाशिवाय व्यक्त होत नाही, पण जीव शरीराशिवाय कर्म करू शकत नाही आणि शरीर जड द्रव्यापासून बनते. म्हणून साऱ्या विश्वाला अखेर पृथ्वीचाच आधार असतो. पृथ्वीपासून झाडे होतात, झाडापासून लाकडे होतात, लाकडे जळून त्याची राख होते. राख म्हणजे माती किंवा पृथ्वीच होय. पृथ्वीपासून वेल होतात, त्याच्यावर पाने, फुले, फळे वगैरे नाना प्रकारचे पदार्थ फोफावतात. ते वाळतात, कुजतात, अखेर त्यांची पृथ्वीच होते म्हणजे माती होते. निरनिराळ्या धान्यांची निरनिराळी अन्ने तयार होतात. माणसे ती खातात, त्या अन्नाची अखेर विष्ठा बनते किंवा वमने होतात म्हणजे त्याची मातीच होते. निरनिराळ्या पक्ष्यांनी किंवा पशूंनी धान्य भक्षण केले तरी त्यांची नंतर विष्ठाच होते. ती वाळून भुगा झाला म्हणजे मातीच होते. माणूस मेला की त्याला जाळतात किंवा मातीत पुरतात किंवा कृमींना खायला देतात. अशी कितीतरी मानव शरीरे मरतात, पण त्या सर्वांची अखेर मातीच होते. अनेक वनस्पती आणि गवत कुजतात, पण शेवटी त्याची मातीच होते. कितीतरी किडे मरून जातात व शेवटी त्यांची मातीच बनते. जगामध्ये अगणित पदार्थ भरलेले आहेत. त्यांचा सगळा विस्तार सांगणे शक्य नाही, परंतु त्या सर्वांना अखेर पृथ्वीचाच आधार आहे. पशु झाडपाला, गवत वगैरे खातात. खाल्ल्यावर त्याचे शेण बनते. खत, मूत, राख यांची अखेर मातीच होते. जे जे काही निर्माण होते, काही काळ टिकते आणि अखेर नाश पावते, त्याची अखेर मातीच होते. जे जे होते व जाते त्यांची शेवटी माती बनते. अनेक बीजांच्या राशी पेरल्यावर उगवतात व वाढता वाढता जणू काय आकाशाला जाऊन स्पर्श करतात, परंतु शेवटी त्या मातीतच मिसळून जातात. निरनिराळे धातू जमिनीत पुरून ठेवतात. पुष्कळ काळ लोटल्यानंतर त्यांची मातीच होते. सोने आणि पाषाण यांचीही तीच गत होते. मातीचे सोने बनते, मातीचाच पाषाण बनतो. मोठ्या अग्नीने पाषाणाची राख होते, म्हणून अखेर त्याची मातीच होते. सोन्यापासून जर तयार करतात, जर शेवटी कुजून जाते, ती वितळून त्याचा रस होतो, पण पुन्हा मातीच होते. पृथ्वीपासून धातू उत्पन्न होतात, अग्नीने त्यांचा रस होतो, त्या रसापासून पुन्हा कठीण पदार्थ होतो आणि तो पृथ्वीच होय. पुष्कळ वेळा पाण्याला वास येतो. वास अथवा गंध हा पृथ्वीचा गुण आहे, म्हणून ज्या पाण्याला वास येतो त्यात पृथ्वीचा अंश असतो. हळूहळू पाणी आटले की पृथ्वीच उरते. पृथ्वीवर अनेक पाने, फुले, फळे येतात. अनेक प्राणी ते खाऊन जातात. ते प्राणी मेल्यानंतर त्यांची अखेर मातीच बनते. जी जी वस्तू आकार धारण करते त्या त्या वस्तूला पृथ्वीचाच आधार असतो. असंख्य प्राणी जन्मास येतात आणि मरतात, त्या सर्वांचा शेवट पृथ्वीमध्येच होतो. हे जितके सांगावे तितके कमीच आहे. आपण विवेकाने सगळे समजून घ्यावे. विश्वाच्या उभारणीचे व संहारणीचे मूळ यामध्ये आहे हे ओळखावे. ज्याप्रमाणे पृथ्वीपासून पदार्थ उत्पन्न होतात आणि अखेर पृथ्वीतच लीन होतात, त्याचप्रमाणे हे सारे विश्व मूळ मायेतून प्रकट होते आणि अखेर तिच्यामध्येच लय पावते. आता विश्वाची संहारणी सांगून त्या पलीकडे राहणारे निश्चळ परब्रह्म ओळखावे असा आग्रह
समर्थ रामदास स्वामी करतात. पाणी आटून पृथ्वी झाली खरी, पण पुढे अग्नीने जळून भस्म झाली की ती पुन्हा पाण्यातच विरून जाते. तेजापासून आप निर्माण होते, पण पुढे तेजच त्यास शोषून घेते. तेज वायूपासून निर्माण होते, पण पुढे वायूच त्यास विझवून टाकतो. वायू आकाशापासून निर्माण होतो, पण पुढे तो आकाशातच लीन होऊन जातो. विश्वाच्या उभारणी सहारणीचा अशा पद्धतीने विचार करावा. जे जे ज्याच्यापासून निर्माण होते तेथे अखेर त्याच्यामध्येच लयास जाते. याच नियमाने पंचभूतांचा नाश घडून येतो. भूत या शब्दाचा अर्थच मुळी जे काही निर्माण झाले ते असा आहे. म्हणून पंचभूते नाश पावतात. त्यानंतर शाश्वतपणे जे उरते ते परब्रह्म होय. ते परब्रह्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू चुकत नाहीत. 4 खाणींमध्ये अनेक जीवांच्या रूपाने जन्म घ्यावा लागतो. जडाचे मूळ चंचळामध्ये आहे आणि चंचळाचे मूळ निश्चळामध्ये आहे. पण निश्चळाचे मूळ आणखी कशात नाही हे नीट समजून घ्यावे. जे निर्माण झाले ते दृश्य विश्व खरे मानणे, झालेले खरे मानणे हा पूर्वपक्ष होय. जे निर्माण झाले ते दिसले तरी ते खरे नाही हा सिद्धांत पक्ष होय. या दोन्ही पक्षांच्या पलीकडे असून जे सर्वत्र भरलेले आहे ते परब्रह्म होय. प्रचितीने याचे ज्ञान करून घ्यावे. विचाराने त्याची खूण अगदी पक्की ध्यानात ठेवावी. विचारान वाचून फुकट श्रम करणे मूर्खपणाचे असते. एखादा ज्ञानमार्गी पुरुष जर मायेच्या भिडेला बळी पडला तर त्याला निश्चळ परब्रह्म प्राप्त होणार नाही. तो मायेच्या कक्षेमध्ये उगीच गडबड करीत राहतो. माया संपूर्णपणे नाश पावली म्हणजे मग अवस्था उरत नाही. ही गोष्ट चतुर माणसाने स्वतःच्या विचाराने समजून घ्यावी. माया निशेष निराश पावली की खरे आत्मनिवेदन घडते. ज्या ठिकाणी शब्द पोहोचू शकत नाही त्या विज्ञानाचे ज्ञान स्वानुभवा वाचून घडणे शक्य नाही. लोक बोलतात त्याच्या नादी जो लागतो तो अनुमानाच्या चंचलपणाने बुडतो किंवा वाया जातो. म्हणून साधकाने पुन्हा पुन्हा अनुभवांच्या ज्ञानाकडे वळावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.